तरी आता पुढचे जे भाषण करणार आहेत त्यांना मी आवर्जून वेळेचं बंधन देणार आहे. असे आपल्याकडे 6 वक्ते आहेत जे मराठी राजभाषा ही घोषित का व्हावी आणि तिचा तो हक्क का आहे आणि सहभाषा किंवा असे वेगळी वेगळी नकोती विरोधी लावून फक्त विषय टांगता ठेवत कोकणी राजभाषा आहे ती मान्य आहे, पण मराठी आहे की नाही असा संभ्रम करणारा कायदा अख्ख्या भारतात जर कुठच्या राज्यात असेल तर तो फक्त आणि फक्त गोव्यात आहे. तर यावरती अनेक विचार आपल्याला ऐकायचे आहेत. तर प्रथम येणार आहेत आपल्या समक्ष धडाडीचे नेतृत्व श्री प्रदीप पुंडलिक घाडी आमोणकर. कृपया त्यांनी फक्त 5 मिनिटं घ्यावी. धन्यवाद. नमस्कार. मराठी निर्धार समितीच्या आजच्या मेळाव्याला उपस्थित व्यासपीठावरील आमचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर सर, गोरा जोळीकर सर, सगळ्यांची नावं घेणार नाही, आपले सावळ सर, व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर आणि माझ्या मराठी प्रेमी बंधू भगिनी. राजभाषा कायद्यात मराठीला जे स्थान दिलं गेलं ते असंच नाही मिळालं. एक फार मोठं आंदोलनातून मराठीला सहभाषेचा दर्जा दिला. वास्तविक मराठी ही एकमेव राजभाषा व्हायला हवी होती, पण नाही, अन्याय झाला, मराठीवरती अन्याय झाला. ठीक आहे, सगळं आम्ही सोसलं सगळं, पण जसा वेळ जात गेला त्यांचा विरुद्धपणा कळून चुकला. आज 38 वर्षांनी आपण सगळे कोकणीची प्रगती बघत आहोत. मग कोकणीबद्दल काही म्हणणार नाही, काय भानगडी नाही केल्या आणि कशी राजभाषा झाली काहीही म्हणणार नाही. साहित्य अकादमीने कशी मान्यता दिली, घटनेच्या 8व्या परिशिष्टात ती कशी सामील करून घेतली गेली यावरही मी काही बोलणार नाहीये. पण आज 37 वर्षांनी म्हणजे 4 गरिबांच्या बहुजनाच्या 4 पिढ्या बर्बाद झाल्या. ज्या भाषेला काही आपल्याला भविष्य दिसत नाही अशा भाषेत मुलांना शिकवून धड पुस्तकं नाही, व्याकरण नाही, अजून त्यांचे क्रमांक नाही त्या भाषेला. आज आमच्या जबरदस्ती ती भाषा आम्हाला शिकवली जात आहे. आणि ज्या माझ्या माय मराठीने जेवढं सोसलं आहे ते आता खूप झालेलं आहे. आम्ही सरांनी गोराजवळी 2011 मध्ये आम्ही मराठीचं आंदोलन इथं गोव्यात सुरू केलं. हवा तसा आम्हाला प्रतिसाद लोकांचा नाही मिळाला, पण आम्ही सोडलं नाही, आमची मागणी सोडली नाही. सगळ्या आमदारांना भेटलो, मंत्र्यांना भेटलो, सगळीकडे उपोषणं गोळाभर केली आपण. आणि आम्ही मराठीवरती होणाऱ्या अन्यायाला वेळोवेळी वाचा आम्ही फोडली आपण. म्हणून आज जेव्हा सुभाष वेलिंगकर सरासारखे धडाडीचे नेतृत्व आम्हाला लाभले, आनंद झाला. कुठलेही काही कंडिशन न घालता सरांना सांगितलं, सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही व्हा पुढे. आणि आज जो इथं जनसमुदाय दिसतो, मला वाटतं पहिल्यांदाच एवढा हा जनसमुदाय सरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला दिसत आहे. जास्त वेळ नाही घेणार, थोडाच वेळ दिलेला आहे मला. प्राचीन काळापासून ते आजच्या अवाचीन वर्तमानपर्यंत गोव्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, आध्यात्मिक, भाषिक व सांस्कृतिक प्रगतीचे भरण पोषण करणारी मराठी ही गोमंतके यांचा आत्मस्वर असलेली भाषा आहे. 1200 वर्षांहून अधिक काळ गोमंतके यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेली मराठी शिलालेख आणि ताम्रपटातून अक्षर अमरत्व लिहून आमच्या प्रत्येक पिढीला सुसंस्कारित करत आहे. कृष्णदास श्यामाच्या श्रीकृष्ण चरित्रातून विनटलेली विठ्ठल केरीकर यांच्या भोपाळीने पहाट दाखवणारी, रघुनाथ शेठ सावंतच्या पहिल्या नाट्यकृतीने मराठी रंगभूमीचे जनकत्व लाभलेली, फादर थॉमस स्टीफनला ख्रिस्त पुराण लिहिण्याची स्फूर्ती देणारी, कृष्णभट बांदकरांनी पहिले संगीत नाटक निर्माण केलेली, ज्ञानोबा तुकाबांच्या अभंगाने पावन झालेली, सोयरोबानाथ आंबेच्या कवनांनी अंतरीचे दीप उजळविणारी, आरत्या, भजने, कीर्तने, धर्मग्रंथ पठण, वैचारिक प्रबोधन आणि विविध संप्रदायाच्या उपदेशातून गोमंतकीय संस्कृतीचे संवर्धन करणारी,
परकीय पोर्तुगीज राजवटी स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी आणि राष्ट्रवादाचे स्फुरलिंग दगदगट ठेवणारी मराठी ही आमची मानवतावादी विचार आणि प्रबोधनाचे सांस्कृतिक संचित असलेली भाषा आहे. शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा व ज्ञान या मानवी विकासाला समृद्ध करणाऱ्या साधनांना मराठीचेच तेज लाभले. दशावतार, जागर, गवळणकला, धालो ही आदिम व लोक संस्कृतीची परंपरा मराठीमुळेच टिकून राहू शकली. गावकरी म्हणजेच कोमडीदार संस्थेच्या आर्थिक व्यवहारातून तसेच मंदिरातून मराठीनेच या राज्यांची वैविध्यपूर्ण समृद्धी टिकवली. कुंकळीत झालेल्या गोव्यातील पहिल्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा असलेली शूरवीर दीपाजी राणेच्या तलवारीवर तळपलेली, पीटर अल्वारिस, जोगिम डायस सारख्यांना राष्ट्रीयत्वाचा साक्षात्कार घडवणारी, हजारो स्वातंत्र्य सैनिकांना गोवा मुक्तीसाठी त्यागाची व बलिदानाची प्रेरणा देणारी, गोपू हेगडे देसाई सारख्या झुंजार पत्रकाराच्या लेखणीतून परकीय राजवटी विरुद्धच्या असंतोषाचा अंगार पेटवणारी, मराठी गोमंतकेच्या मनातून पुसून टाकू पाहणारे पोर्तुगीज कायमचे हस्तगत झाले. गोवा मुक्तीनंतर मराठीची ही महती जाणीवपूर्वक डावलून तिची उपेक्षा करणारे अदूरदर्शी व कृतज्ञ नेतृत्वही असेच लयास गेले. 450 वर्षाच्या परकीय पोर्तुगीज राजवटीत ज्या मराठी भाषेने गोमंतके यांचा भारतीय बाणा, देशाभिमान व राष्ट्रवत जागा ठेवला, त्या मराठीचे संचित नाकारल्यामुळे काय होऊ शकते याची प्रचिती गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतर सर्वांनाच येत आहे. कोणी काही संस्कृती आणि सुसंस्काराचे आदर असलेले हे राज्य आज अराजकच्या टोकावर उभे आहे. सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक, वैचारिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात गोमंतके यांचे सत्व पणाला लागले आहे. आमच्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी व कुसंस्काराच्या वावटळीपासून गोव्याला वाचवण्यासाठी मराठीला राजभाषा करणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मराठी राजभाषा निर्धार समितीने पुन्हा मराठीचा जागर सुरू केला आहे. स्पष्ट बहुमत मिळाले तर मराठीला राजभाषा करू असे देवाच्या साक्षीने वचन देणारे सरकार सध्या सत्तेवर आहे. ज्या सरकारने आपण दिलेल्या वचनाला जागले पाहिजे व मराठी राजभाषा करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी विनाविलंब केले पाहिजे ही तमाम गोमंतके यांची इच्छा आहे. मराठी राजभाषा निर्धार समितीने सुरू केलेल्या राजभाषा चळवळीला पाठिंबा द्या आणि गोमंतके यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध व्हा असं आज या निर्धार मेळाव्याला मला ठासून सांगावंसं वाटतं. गोमंतक जय गोमंतक, जय मराठी. धन्यवाद श्री प्रदीप गाडियामोणकर सर. आता येत आहेत आपल्या समोर कीर्तनकार कुमारी नेहा अभय उपाध्ये.